छत्रपती संभाजीनगर शहरातील अल्पसंख्याक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाविद्यालयाचे मुख्य अभियंता पवनकुमार कचोट यांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या मोहिमेवरून तीव्र विरोध दर्शवत 8 दिवसाची अंतिम मुदत दिली आहे। काँग्रेस नेत्यांनी इशारा दिला आहे की जर 8 दिवसात ही मोहीम थांबवण्यात आली नाही तर लोकशाही मार्गाने महावितरण कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी 12 वाजता जुबली पार्क येथे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले। अल्पसंख्याक काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोईन इमानदार यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याच्या मोहिमेला विरोध करत तत्काळ मोहीम थांबवण्याची मागणी केली। काँग्रेसने सांगितलं की स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय ग्राहकांवर आर्थिक ताण येईल। या मीटरमध्ये रिचार्ज संपल्यानंतर वीज पुरवठा बंद होईल, ज्यामुळे नागरिक अंधारात राहण्यास भाग पडतील। विद्यमान मीटरमध्ये वीज बिल थकबाकी असताना वीज पुरवठा त्वरित खंडित होत नाही। ही सुविधा स्मार्ट मीटरमुळे नष्ट होणार असल्याचा आरोप काँग्रेसने केला। महावितरणाकडून नागरिकांना वेळेवर 24 तास वीज पुरवठा होत नाही, यावरूनही संताप व्यक्त केला आहे। वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांचे नुकसान होते, व्यवसायावर परिणाम होतो, तसेच रुग्णालयातील रुग्णांचे हाल होतात, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, एआय न्यूज, छत्रपती संभाजीनगर।